नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना. दिल्लीत आज महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक. विधान परिषद निवडणुकीवर तोडगा काढण्यासाठी अमित शहा यांच्यासोबत बैठक. विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीतला तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक. पुण्यावरून भाजप, राष्ट्रवादी तर नाशिक आणि संभाजीनगरवरून शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच सुरू. राज्यातील विधान परिषद निवडणुकीतील जागा वाटपाचा तिढा कायम. जागा वाटपाचा तिढा दिल्ली दरबारी सुटण्याची चिन्ह. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता. राज्यात विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवार निश्चितीसाठी हालचालींना वेग. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण इच्छुक उमेदवारांची यादी घेऊन दिल्लीला रवाना. राज्यात गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक. 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ. राज्य शासनाला 30 जून 2026 पर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या करता येणार. खाद्यतेलाच्या पॅकेजिंगसाठी मानक आकार निश्चित करण्याची तयारी. लीगल मेट्रोलॉजीच्या नियमांतर्गत खाद्यतेलाच्या पॅकेटसाठी ठराविक आकार अनिवार्य. नवी मुंबई पनवेल परिसरात आठवड्यातून 1 दिवस पाणीपुरवठा. सिडकोकडून 28 मे पासून 10% पाणी कपात. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, सिडकोचं आवाहन. येत्या 4 दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाचा अंदाज. मात्र विदर्भात पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. IPL 2026च्या थरारात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं रचला इतिहास. गुजरातचा 92 धावांनी धुव्वा उडवत RCB थेट फायनलमध्ये. RCB फायनलचं तिकीट मिळवणारा पहिला संघ. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी, सत्याची नवी दिशा.